तर बनवूया गूळ शेंगदाण्याचे लाडू. त्यासाठी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेत, छान असे ना भाजून घ्यायचे आहेत मीडियम गॅसवर. आता शेंगदाणे भाजतात तोपर्यंत गूळ बारीक करून घ्यायचा आहे. आता शेंगदाणे भाजलेले आहेत आणि गूळ पण बारीक करून झालेला आहे. आता भाजलेले जे शेंगदाणे आहेत त्याच्यावरली साल काढून घ्यायची. मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 वाट्या शेंगदाणे घालून घेतले आणि थोडंसं भरड काढून घेतली. त्यानंतर कणा 2 वाट्या गूळ घालायचा आहे आणि छान असं बारीक असं वाटून घ्यायचं आहे. आता बघा मस्त असं वाटून झालेलं आहे. तर आता आपल्याला याचे लाडू करायचे आहेत. लाडू करण्यासाठी बघा थोडंसं ना लाडू बांधता यावं त्यासाठी ना थोडंसं दूध किंवा ना पाणी घालू शकता. पण इथं मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे. पाणी घातल्यानं ना लाडू लवकर खराब होत नाहीत आणि दूध घातल्यानं लाडू लवकर खराब होतात, त्याच्यामुळे ना पाणी घालून घेतलं. आता छान असे लाडू वळून घ्यायचे आहेत. मस्त असे आपले गूळ शेंगदाण्याचे लाडू तयार झालेत. हे लाडू कमीत कमी 15 दिवस सहज टिकतात आणि जेव्हा तुम्हाला खाऊ वाटेल तेव्हा बनवून खाऊ शकता.